माजी खासदार भावना गवळींचं राजकीय पुनर्वसन होणार। शिवसेनेकडून भावना गवळींची विधान परिषदेत वर्णी लागण्याची शक्यता। मजबूत विरोधी पक्षनेता काय असो ते देशाने काल संसदेत पाहिलं। एकट्या राहुल गांधींनी भाजपच्या मंत्र्यांना गुडघ्यावर आणलं। राहुल गांधींचं कौतुक करताना संजय राऊतांचा भाजपला खोचक टोला। ज्यांनी त्रास दिला त्यांचा सत्यानाश झाला। अर्जुन खोतकर यांची नाव न घेता रावसाहेब दानवेंवर टीका। विधानसभेला चालण्यात महायुतीची गणित बिघडण्याची शक्यता। ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्था गैरव्यवहार प्रकरणी सुरेश कुटे आणि 27वा गुन्हा दाखल झाल्याची माहिती। तर सुरेश कुटेला न्यायालयाने सुनावली 4 दिवसांची कोठडी। नाशिक शिक्षक मधून महायुतीचे उमेदवार किशोर दराडे विजयी, तर अपक्ष विवेक कोल्हेंचा पराभव। मुंबई ठाकरेंचे 2 शिलेदार विजयी। मुंबई पदवीधर मधून अनिल परब, मुंबई शिक्षक मधून जमो अभ्यंकर विजयी। कोयना धरण प्रकल्पग्रस्तांचा लॉंग मार्च विधान भवनावर धडकणार, तर प्रकल्पग्रस्त उद्या आझाद मैदानामध्ये लाक्षणिक उपोषण करणार। दूध दरासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक। दुधाला प्रति लिटर 30 रुपये दर देण्याबाबत निर्णयाची शक्यता। लोकशाही मराठीच्या मोहिमेनंतर प्रशासनाला जाग। महावितरणच्या निविदेवर वीज नियामक आयोगासमोर सुनावणी। वीज खरेदीसाठी टाकलेली अट विशिष्ट कंपनीसाठी असल्याचा आक्षेप। नवनियुक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट। अजित पवारांकडून सुजाता सौनिक यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा। आजपासून भारतामध्ये नवीन कायदे लागू। राज्यातील पहिला पायलट प्रोजेक्ट नवी मुंबईतून सुरू। सांगलीमध्ये विधान परिषदेवर सदाभाऊ खोत यांची आमदार म्हणून उमेदवारी जाहीर झाल्यापासून कार्यकर्त्यांचा जल्लोष। यावेळी महिला आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित। पुण्यातील लोणावळ्यामध्ये दिवसभर पावसाचा जोर। गेल्या 24 तासात 136 मिलीमीटर पावसाची नोंद। पनवेलमधील नैना प्रकल्प रद्द करावा यासाठी शेतकऱ्यांचं उपोषण। बेलापूरमधील नैना प्रकल्प कार्यालयाखाली उपोषण। छत्रपती संभाजीनगरमधून गोव्यासाठी विमानाचं आज पहिलं उड्डाण। लखनौ, नागपूर, संभाजीनगर आणि गोवा विमान सेवेला प्रारंभ। अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा बर्फीवाला उड्डाण पूल पुन्हा बंद। 4 जुलैपासून दोन्ही पुलावरील वाहतूक होणार सुरू। बार्बाडोसमध्ये जोरदार वारा आणि पावसाने देशात चक्रीवादळ। टीम इंडिया आणि भारतातील मीडिया बार्बाडोसमध्ये अडकले। ईशान्य भारतात जोरदार पावसाचा तडाखा। आसाममध्ये अतिवृष्टीने ब्रह्मपुत्रा नदीला पूर। गोलाघाट जिल्ह्याचे काही भाग पाण्यात बुडाला। चिखलदऱ्यात ढग उतरले जमिनीवर। निसर्ग सौंदर्याने नटला मेळघाट। रस्त्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये धुकं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।